करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलता सो असोई सा कोठे आठावाची नाही देहीचा विदेही भोगुदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपा पुण्यांगा सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। भजन रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परदाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्न प्रपन्नतिः देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंग के हरि प्रथम नमन पाण्डुरंग के प्रथम नमन काय करी पाण्डुरंग के प्रथम नमन पाण्डुरंग के प्रथम नमन पाण्डुरंग के प्रथम नमन पाण्डुरंग प्रथम दूसरे चरण संपाथिया दूसरे चरण संपाथिया दूसरे चरण संपाथिया दूसरे चरण संपाथिया पांडुरंग करू प्रथम नमन दूसरे चरण संपाथिया तत्पदान भेदा विस्तारू जागरू पदान भेदा विस्तारू वापस दे तत्पदान भेदा विस्तारू भेदा विस्तारू जागरू पदान भेदा विस्तारू जागरू पदान भेदा विस्तारू जागरू पदान भेदा विस्तारू
भक्ताची हॅलो. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस्पृदे प्रदेशं विदेन्द्राधिदेवै सदा स्वीयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ते अजून लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख
सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चिता समाधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगतमान्य वारकरी संप्रदायाला कलशस्थानी शोभून दिसणारे असे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आणि नामपर प्रकरणातील अभंग आज तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। जगद्गुरु तुकाराम म्हणतात की मी काय करतो सतत आणि निरंतर त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं काय करतो नामस्मरण करतो। सदा नाम घोष करू हरी कथा आणि सतत नामस्मरण केल्यामुळं माझं चित्त कसं राहतं तर समाधानी राहतं आणि फक्त समाधानीच राहत नाही नामस्मरण केल्यामुळे काय होतं तर आम्हाला ते सगळं सुख काय होतं आपोआपच प्राप्त होतं। सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो। तर आम्ही काय करतो ज्ञान भक्ती वैराग्य असे अलंकार काय करतो तर परिधान करतो आणि त्याच्यामुळं आम्ही काय असतो सतत निरंतर काय राहतो तर आनंदी राहतो। आनंदे निर्भर डुलत असो आणि एवढंच नाही तर नामस्मरण केल्यामुळं काय होतं असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचा विदेही भोगू दाशा सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार। तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही हे सगळे अलंकार काय करतो तर परिधान करतो आणि त्याच्यामुळं आम्हाला सुखही बाधत नाही आणि दुःखही बाधत नाही। एवढंच नाही तर तुकाराम महाराज स्वतः उदाहरण देऊन सांगतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि आम्हाला काय होतं तर पापही बाधत नाही आणि पुण्यही बाधत नाही कारण की आम्ही काय झालोय त्या अग्निरूपला काय झालोय प्राप्त झालोय असं तुकाराम महाराज स्पष्ट या अभंगाद्वारे सांगतात आणि ते मी शब्दशः इथं अर्थ मांडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा सप्ताह वर्ष कितवा पहिलंच नाही दुसरा असेल हा वर्ष पहिलंच आहे पहिलाच वर्ष आहे आणि दुसऱ्या दिवसाची माझी कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानीच्या पांबऱ्याच्या वाटेला आली। मी माझं परम भाग्य समजते आणि सगळं ग्रामस्थाच्या वतीने हा सप्ताह इथे चालू आहे। सगळ्यांच्या सहकार्याने गाव तांडा हे सगळे मिळून सहकार्य करतात आणि हा सप्ताह इथे राबवला जातो आणि सुंदर अशी इथं
ज्ञानेश्वरी पारायण देखील चालू आहे आणि श्रीमद भागवत कथा देखील चालू आहे। तुम्ही सगळेजण येतात ना भागवत कथा ऐकायला? हो माता माऊल्या हो, येता का? हां, आपल्या गावामध्ये सुंदर असं, त्या गावचं तर सप्ताह बंद झालाय, परंतु पांडुरंग परमात्म्याची कृपा झाली आणि इथे पुन्हा सप्ताह चालू झालाय। म्हणून काय करायचं, सगळ्यांनी भागवत कथा ऐकायला यायचं बरं का। आणि भागवत कथा प्रवक्ते आहेत माऊली महाराज मदने यांची संस्था देखील आहे। बाबा इथं उपस्थित देखील आहेत, बाबांना देखील प्रणाम करते आणि त्यांच्या संस्थेतील मुलं देखील इथे उपस्थित आहेत। सगळेजण इथं गावकरी उपस्थित आहात, म्हणून तुम्हा श्रोत्या माय बापांना सगळ्यांना काय करते, धन्यवाद देते। आणि सगळ्यात प्रथम म्हणजे इथं सगळ्यात पहिले ज्यांची चाल झाली, सुंदर अशी ज्यांची चाल झाली, असे असणारे आपल्या गावचं भूषण आणि माझा भाऊ म्हणजे अभय महाराज राठोड आणि त्यांना साथ करणारे काय महाराज नाव, नवनाथ महाराज माकोडे। वा, खूप दोघांनी खूप सुंदर अशी चाल त्यांनी इथं गायलेली आहे। सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा बरं। हां, नाहीतर मला समजेल तुम्ही सगळे झोपलेले आहात। हां, खूप सुंदर। अहो, सोपं नाहीये गायन करणं, पण सोपं नाहीये, त्याच्यासाठी खूप घासावं लागतं, म्हणजे रियाज करावा लागतो। कुठं तेव्हा कुठं तरी काय होतं, ते स्वर लागतात महाराज, म्हणून सुंदर अशी त्यांनी चाल गायली। तसेच काय महाराज नाव आपलं, शहाजी महाराज, सुंदर अशी ते साथ करतायत। परत पुन्हा रमेश महाराज आहेत, जामकर महाराज आहेत, माझे वडील देखील इथं उपस्थित आहेत। तसेच आमचे विरेगावचे महाराज देखील इथं उपस्थित आहेत, त्यांचा सुपुत्र देखील सोबत त्यांनी आणलेला आहे। आणि सुंदर अशी जे पखवाजाला साथ करत आहेत असे मृदंग विशारद, मृदंग अलंकार ज्यांचं झालेलं आहे, असे उत्कृष्ट ते पखवाज वादन मला साथ करत आहेत। असे काय नाव महाराज आपलं, कृष्णा महाराज साबळे, खूप सुंदर असं ते वाजवतात, त्यांना देखील धन्यवाद देते। विनेकरी बाबा, विनेकरी बाबा दुसरं तिसरं कोणी नसून माझ्या वडिला समानच आहेत, त्यांना देखील धन्यवाद देते। त्यांच्या शेजारी आमचे गावचेच भूषण गुलाब महाराज आहेत, पुन्हा आपल्या गावचाच मुलगा महेश महाराज आणि सगळे मंठ्याचे संस्थेतील आहे ना बाबा, हा सगळे साधक मंडळी आणि सगळे वारकरी, सगळे टाळकरी, माळकरी, विनेकरी, तसेच हा उद्या महेश महाराजांचं कीर्तन देखील इथे होणार आहे बरं का। आणि तुम्ही सगळे श्रोते माय बाप हो, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते। उत्कृष्ट अशी पेटीला हार्मोनियमला साथ करतायत असे माझे वडील समान असणारे महाराज, त्यांना देखील धन्यवाद देते। आणि सगळे गावकरी, सगळे गावकरींना पुन्हा एकदा काय करते, नमस्कार करते आणि कीर्तनाला सुरुवात करते। विठाला विठाला झालं का बघा, सगळ्यांचं काय झालं, नाव घेणं झालं बरं का, परंतु सगळ्यात मेन राहिलंय ते म्हणजे काय माहितीये का, त्यांचं जर मी धन्यवाद मानलं नाही ना, माझं कीर्तनच होणार नाही इथं। ते म्हणजे असं की शेवटपर्यंत जे माझा आवाज पोहोचवण्याचं काम करतात असे असणारे माझे दाजी, आमच्या गावचं भूषण असणारे आमचे परतवाडीचे अजय महाराज आढे यांनी खूप सुंदर अशी माईक सिस्टीम, त्यांनी खूप सुंदर अशी ऑपरेटिंग ते करतात, त्यांना खूप छान जमतं बरं का, न बोलता ते बरोबर आवाज देतात, म्हणून त्यांना देखील धन्यवाद देते आणि कीर्तनाला सुरुवात। विठाला विठाला
हो, बघा, आज आपल्या कीर्तनाचा दुसरा दिवस आहे बरं का. कोणतंही कार्य असो महाराज, कोणतंही कार्य असो, प्रथम काय केलं जातं? नमन केलं जातं. कोणतंही कार्य तुम्ही करा, पहिलं नमस्कार केलं जातं, तेव्हाच काय होते? कीर्तनाला किंवा कोणत्याही कार्याला काय होते महाराज? सुरुवात होते. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करावं लागतं, तेव्हा हे कार्य काय होतं? पूर्ण होतं आणि ते पार पडतं. म्हणून आज नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडला. अभंग सर्वांच्या पाठ आहे, परिचयातला आहे, कोणाच्या पाठ आहे, कोणाच्या कानपाठ आहे, परंतु सगळ्याचं काय आहे? अभंग परिचयाचा आहे. तसंच आपल्याला जर बघा, काही करा तुम्ही, काही, मी काय म्हणलं, तुम्ही कोणतंही कार्य करा, त्या कार्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं? त्या भगवान परमात्म्याला बोलवावं लागतं, तेव्हा ते कार्य काय होतं? पार पडतं. आता सुंदर असं इथं नियोजन केलंय महाबाब. नियोजन करताना काय केलं? पॉम्पलेट छापली ना, त्याच्यावर सर्वप्रथम काय लिहिलं? ओम गणेशाय नमः किंवा सर्वमंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. असं मंगल केलं जातं. मंगल केलं तेव्हाच आपण काय करतो? पुढं पाऊल ठेवतो महाराज. आता इथं सुंदर अशी भागवत कथा चालू आहे. कथेचा आज दुसरा दिवस आहे, परंतु कथा सुरू करताना डायरेक्ट कथा सुरू झाली का? नाही. सर्वप्रथम मंगल केलं असन. सगळ्यात प्रथम म्हणजे तिथं अधिष्ठान म्हणून काय बसवलं असेल महाराज? नारळ, श्रीफळ, घट. आधी घट बसवला जातो, त्याच्यानंतर काय होतं? कोणत्याही कार्याला सुरुवात होते. आणि सुरुवात झाल्याच्या नंतर पहिल्या दिवशी महाराजांनी काय सांगितलं असेल? तर फक्त मंगलच केलं असेल, महात्म्य सांगितलं असेल. तर सर्वप्रथम भागवत कथेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात पहिला श्लोक असेल, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. असं सुरुवात करून त्या भागवत कथेला प्रारंभ झालं असेल महाराज. आणि प्रारंभ झाल्याच्या नंतर त्या भागवत कथेमध्ये एकच मंगल नाही महाराज, तर असे अनेक मंगल आहेत. त्या मंगल केल्याच्या नंतरच त्या भागवत कथेला प्रारंभ होतं अथवा होत नाही. दुसरं मंगल म्हणजे त्या शुकाचार्याचं करावं लागतं महाराज. शुकाचार्याला वंदन केल्याशिवाय त्या भागवत कथेला आरंभच होत नाही, प्रारंभच होत नाही. म्हणून यम प्रवजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस तम सर्वभूतं हृदयं मुनी मानतोस्मि. असं त्या शुकदेव भगवंताचं काय केलं जातं महाराज? नमस्कार केलं जातं. आणि हे नमन कोण करतं? तर बाबा कोण करतं? वडील पुत्रांना नमस्कार करतोय, बरोबर ना? हा. तर असं तुम्ही कुठं बघितलंय का की पुत्राला नमस्कार, पुत्र म्हणजे मुलगा बरं का, मुलाला नमस्कार वडील करताय? असं कुठं बघितलंय का तुम्ही? महिला मंडळ झोपल्या नाही ना तुम्ही? अहो असं हात तरी हलवा किंवा मान तरी डोलवा. तुम्ही तिकडून प्रतिसाद दिला तर मी इथं कीर्तन करेल बरं का. हा. तर काय होतं? असं कुठं बघितलंय का की वडील आपल्या पुत्रांचा पाय पडतो, मुलांचा पाय पडतो? परंतु भागवत कथेमध्ये असं झालंय, वडील पुत्रांचे काय करतो? पाय पडतो महाराज. कारण की तो तेवढा अधिकारी होता, तेवढा ज्ञानी होता. म्हणून शुकाचार्यांना नमस्कार कोण करतंय?
तर व्यास भगवान हे त्या शुकाचार्यांना काय करतात वंदन करतात तेव्हा कुठं त्या भागवत कथेला काय होतं प्रारंभ होतं। तसंच आज इथं आपल्याला काय करायचंय या कीर्तनाला सुरुवात करायचंय परंतु त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याशिवाय या कीर्तनाला सुरुवातच होऊ शकत नाही किंवा या कार्याला सुरुवातच होऊ शकत नाही। म्हणून काय करायचंय त्या भगवान परमात्म्याचं मंगल करायचंय। सकळ मंगळ निधी हो सकळ मंगळ निधी श्री विठ्ठला ते नाम आदी श्री विठ्ठला ते नाम आदी श्री विठ्ठला ते नाम आदी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठला ते नाम आदी श्री विठ्ठला ते नाम आदी श्री विठ्ठला ते वा खूप छान गोड असा त्यांनी काय दिलेला आहे प्रमाण इथं आपल्याला दिलंय। सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव आधी भगवान परमात्म्याचं काय करावं लागतं आधी नाम घ्यावं लागतं महाराज। बघा नावाचे भरपूर प्रकार आहेत बरं का। महिला मंडळ लग्न झालंय ना सगळ्यांचं हा हा हात केलं बरोबर का थोडंसं धीर आला। लग्न केलं तर लग्न कशामुळे झालं कस काय लग्न झालं लग्न झालं हे केव्हा आपण गृहीत धरतो महाराज जेव्हा अक्षदा पडतो परंतु त्या लग्नामध्ये डायरेक्टच अक्षदा पडतो का ब्राह्मणजींना बोलवावं लागतं ते भटजी येतात परंतु डायरेक्ट लग्न होत नाही। लग्न करायचं म्हटलं तरी त्या ब्राह्मणांना काय करावं लागतं विधी करावं लागतं त्या गणेशाला वंदन करावं लागतं त्या गणपती बाप्पाचं नमन करावं लागतं तेव्हा कुठं त्या लग्नाला काय होते सुरुवात होते आणि अंतरपाठ धरलं जातं आणि ब्राह्मण लगेच सुरुवात करतात स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीदितं बल्हारो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिस्थेपुरं लेयान्द्रि गिरिजात्मकं सुरवरं अक्षता कोणी फेकू नका बरं का हा आणि पूर्ण मंगलाष्टिका पण म्हणायचं नाही कारण की गावात जर जे लोक झोपले असतील ते म्हणतील आज कीर्तन होतं की लग्न होतं बरं का असं व्हायला नको म्हणून भटजी काय करतात मंगलाष्टिकाला सुरुवात करतात परंतु गणेशानेच काय करतात सुरुवात करतात महाराज आणि मग लग्न होतं लग्न झाल्याच्या नंतर काय होतं महाराज नाव घेतलं जातं ना नाव हा आणि जेव्हा नाव घेतलं जातं कोणाचं नाव घेतलं जातं बरं आपल्या पती परमेश्वराचं बरं का मावल्या हो जेव्हा त्यांचं आपण नाव घेतो अक्षता पडला माळ गळ्यामध्ये घातली की आपण काय होतो त्यांच्या अर्धांगिनी बरं का अर्धांगिनी हा आणि अर्धांगिनी झाल्याच्या नंतर मग काय होतं आपलं त्यांच्यावर अधिकार होतो महाराज। तसंच त्या भगवान परमात्म्याचं काय घ्यावं लागतं नामस्मरण घेतलं तर तो आपण काय होतो त्यांचे काय होतं बोलत चला ना आपण त्यांचे काय होतो भक्त मानलं जातो महाराज आपण श्रेष्ठ ठरलं जातो। त्या भगवान परमात्म्याचं काय केलं जातं नामस्मरण घेतलं जातं कोणत्याही कार्यामध्ये माझं म्हणण्याचं उद्देश एवढं की कोणतंही कार्य असो त्या भगवान परमात्म्याला काय करावं लागतं बोलवावं लागतं त्याला आळवावं लागतं तेव्हा कुठं या कार्याला काय होतं सफलता मिळत असते महाराज। म्हणून जेव्हा
सृष्टी निर्माण करायची होती. समजताय ना मी बोललेलं? जेव्हा सृष्टी निर्माण करायची होती, सृष्टी म्हणजे ही पृथ्वी बरं का, जेव्हा पृथ्वी निर्माण करायची होती तेव्हा सर्वप्रथम या पृथ्वीवरती काहीच नव्हतं, कुठेच काही नव्हतं. जिकडं तिकडं बघावं तर पाणीच पाणी, पाणीच पाणी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुरा. पंढरपूर नव्हते चराचर तेव्हा होते सगळीकडे पाणीच पाणी आहे, सृष्टी कुठेच नाही, माती कुठंच दिसत नाही, जिकडं तिकडं पाणीच पाणी. आणि त्या पाणीमध्ये शेषशय्येवरती भगवान विष्णू झोपलेले होते. विष्णू भगवान म्हणजे नारायण भगवान. नारायण भगवान त्या समुद्रामध्ये त्या पाण्यामध्ये झोपलेले होते. बरेच वर्ष ते झोपले. झोपल्याच्या नंतर त्यांना असं एकटं वाटलं महाराज. तेव्हा त्यांना वाटलं काहीतरी निर्माण करावं, सृष्टी निर्माण करावी अशी त्यांची इच्छा झाली. आणि तेव्हा त्यांनी काय केलं, आपल्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवालाही काहीच थांग पत्ता लागत नव्हता, कारण की त्याचा जन्म कुठून झाला हेच ब्रह्मदेवाला समजत नव्हतं. ब्रह्मदेव पाण्याच्या वरती आले, कमळाच्या देठामध्ये ते वरती कमळामध्ये ते बसले येऊन. इकडं तिकडं बघायला लागले. वरती आल्याच्या नंगळं जिकडं तिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी, पाणीच पाणी. काही समजना ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव चिंतेत. ब्रह्मदेव म्हणायला लागले, आता मी काय करू, मला जन्म कोणी दिला असेल, मी कुठून निर्माण झालो. म्हणून त्या ब्रह्मदेवाने काय केलं माहितीये का, त्या कमळाच्या फुलावरून खाली उतरले. खाली उतरल्याच्या नंतर डेठाला धरले, डेठाला धरून डायरेक्ट खाली आले. खाली आले नाभीपर्यंत पोहोचले, पण त्याला काही मेळ लागला नाही की त्याचा जन्म कुठून झाला. पुन्हा वरती आले, कमळावरती जाऊन बसले. कमळावरती जाऊन बसल्याच्या नंतर पुन्हा विचार करू लागले की मला कोण निर्माण केलं असेल, मला निर्माणच करणारा कोण असेल, असं त्यांना प्रश्न पडला. त्याच्यानंतर आकाशवाणी झाली आणि त्याच्यातून दोन शब्द पडले, एक म्हणजे त आणि दुसरा म्हणजे प. असे दोन शब्द त्याच्या कानावर पडले. कानावर पडल्याच्या नंतर त्याला समजलं की मला तप करायची आज्ञा झाली आहे. म्हणून तो ब्रह्मदेव काय करायला लागला, तप करायला लागला. तप करायला लागल्याच्या नंतर त्या तपाच्या साधनेतून त्याला काय झालं, त्या भगवान परमात्म्याची काय झाली, भगवान परमात्म्याचं त्याला दर्शन झालं. आणि भगवान परमात्मा त्याला आदेश करतात की आता तू काय कर, पृथ्वी निर्माण कर. जशी पहिले पृथ्वी निर्माण केली होती तशीच सृष्टी निर्माण तू कर. तेव्हा ते म्हणले ठीक आहे भगवान, मी सृष्टी निर्माण करतो. परंतु त्याला काही थांग मेळ लागना कुठून सुरुवात करायची, कारण की जिकडं तिकडं पाणीच पाणी, कुठंच काही नव्हतं. पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा तेथे कढाल गज निर्माण झाली. तेने एवढी ख्याती केली, कानोबा तेरे तेरे
पाही फक्त शून्य होतं. शून्य म्हणजे काहीतरी आहे, शून्य म्हणजे काहीतरी आहे, परंतु काहीच नाही. सगळीकडे पाणीच पाणी. जेव्हा ब्रह्मदेवाला आदेश झालं, भगवान परमात्म्याने आदेश केल्याच्या नंतर त्या ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. परंतु कशामुळं हे सुरुवात झाली? त्यांनी काय केलं महाराज? तप केलं. तप करणं म्हणजे काय? नामस्मरण करणं. आणि नामस्मरण घडल्याच्या नंतर त्याला काय झालं? सृष्टी निर्माण करता आली. म्हणून तो कोबाराय अभंगाचा सदा नाम घोषा करो हरि गाथा, सदा नाम घोषा करो हरि गाथा, सदा नाम घोषा करो हरि कथा, सदा नाम घोषा करो हरि कथा. घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तर तुकाराम महाराज म्हणतात की काय करायचंय? सदा नामघोष, त्या भगवान परमात्म्याचं काय करायचंय? नामस्मरण करायचंय. त्याच्यामुळं काय होतं? आपलं चित्त, आपलं मन काय होतं? आपल्या मनाला काय होतं? तर समाधान होतं. महाराज, नाव किती छान आहे बरं, नाव किती गोड आहे, नाव किती गोड आहे. आपल्या संत महात्मे सांगतात की नाव खूप सुंदर आहे, नाव किती गोड आहे. तर नाव अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नेघे. तर नाव कसं आहे? तर नाव अमृताहुनी देखील काय आहे? तर गोड आहे, असं सांगितलेलं आहे. माय बाप हो, नाव एवढं गोड आहे, मग नाव कडू आहे का? मग तुम्ही नाव स्मरण का करत नाही? हा, नाव एवढं गोड आहे, अमृताहुनी गोड म्हणलेलं आहे, तर ते नामस्मरण तुम्ही करायलाच पाहिजे. माय बाप हो, नामस्मरण
करण्यासाठी काहीच लागत नाही, काहीच नाही. न लगती साह्यास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. कुठंच जायची गरज नाही, वनामध्ये फिरायची गरज नाही, काहीच नाही. एकाच जागेवर बसून तुम्हाला काय होतं, नामस्मरण घडतं. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एकाच जागेवर बसून तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर काय होतं, तुम्हाला नामस्मरण केल्याचं काय होतं, पुण्य प्राप्त होतं महाराज. आणि नामस्मरण केल्यामुळं काय होतं, तर पाषाणाला देखील पान्हा फुटू शकतो मायबाप. तर तुम्हाला का नामस्मरण करता येत नाही? नावाला एवढं काही उपमा दिलेल्या आहेत महाराज. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडण्याची काय आहे, ताकद आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, फोडी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. एवढं सुंदर नाम आहे महाराज. त्या नामामध्ये त्या दगडाला पाझर फोडण्याची ताकद त्या नामामध्ये आहे मायबाप हो. म्हणून काय करायचं, नामस्मरण करायचं. नामस्मरण करण्यासाठी काहीच लागत नाही. तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्ही काम करतात महाराज. महिला मंडळ तुम्ही स्वयंपाक करतात नाही का? स्वयंपाक कशाने करतात, तोंडाने करता का, कशाने करता, हाताने करता. मग तोंडाला काय काम असतं, काम कशाने करता, हाताने पायाने नाही का, तोंडाने काम करता का? मग तोंडाला काय काम आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणा राम राम, काही म्हणा राम राम.
परंतु कामामध्ये काम, काही मना राम राम. काय करायचं? कामही करायचं आणि मुखानं काय करायचं? नामस्मरण करायचं. माय बाप हो, तर काम केल्याचंही तुम्हाला काय होतं? मोबदला मिळतो. आणि नामस्मरण घडल्यामुळं काय होतं? तुम्हाला त्या भगवान परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कामामध्ये काम, काही मना राम राम. अहो माझे भगवान भगवान भोले शंकर यांनी देखील नामस्मरण केलंय का? तर भगवान परमात्मा समुद्र मंथनामध्ये 14 रत्न बाहेर निघाले माय बाप हो. त्या 14 रत्नापैकी सगळे जे काही चांगले चांगले अलंकार जे काही आलं माय बाप हो, ते सगळ्यांनी वाटून घेतलं. देव लोक लय हुशार आहेत बर का. हा, देव लोकांनी काय केलं? लक्ष्मी निघाली ती भगवान नारायणाने घेतली. ऐरावत नावाचा हत्ती निघाला, तो इंद्रदेवाने घेतला. आणि त्या समुद्र मंथनातून असे अनेक रत्न निघाले बर का. 14 रत्न बाहेर निघाले. त्याच्यातून हलाहल नावाचं विष देखील आलं होतं माय बाप हो. आणि ते जेव्हा विष बाहेर निघालं तेव्हा कुणी घ्यायला येत नव्हतं. आणि त्या विषामुळं काय झालं? तर या पृथ्वीवरती काय झालं? त्याचा प्रभाव पडला. लोक जीव जंतू मरायला लागले माय बाप हो. त्याचा सगळीकडे हाहाकार माजला. म्हणून माझे भगवान परमात्मा भोले शंकर पुढंच भोळे आहेत, त्यांना पुढं केलं. म्हणले तुम्ही काय करा? विष प्राशन करा. आणि भगवान शंकर म्हणले हो. त्यांनी विष प्राशन केलं. परंतु झालं महाराज, ते विष काही एवढं जहाळ होतं. त्याच्यामुळं भगवान परमात्म्याचं काय झालं? कंठ निळा पडला. आणि कंठ निळा पडला आणि दाह काही शांत होत नव्हता. म्हणून त्या भगवान शंकरांनी काय केला? त्या वासुकी नावाचा हार गळ्यामध्ये घातला. वासुकी नावाचा हार गळ्यामध्ये घातला. तो वासुकी नावाचा सर्प कुठे राहतो? तर चंदनाच्या झाडावर राहतो. आणि चंदनाचं झाड कसं असतं महाराज? शीतल असतं. ते शीतल असतं म्हणून त्या वासुकी नागाचं वास त्याच्यावर असतं. म्हणून तो वासुकी नावाचा हार गळ्यामध्ये घातला. परंतु दाह काही शांत होत नव्हता. मग चंद्र शीतल आहे म्हणून चंद्राला डोक्यावरती बसवलं, तरीही दुःख त्याचं दाह शांत होत नव्हतं. मग जटामध्ये गंगा विराजमान झाली. गंगेचं वास त्या जटामध्ये झालं. गंगा जटामधून वाहू लागली. परंतु त्यांचं दाह काही शांत झालं नाही. मग भगवान शंकरांनी फक्त एकच केलं. आणि ते म्हणजे काय? फक्त आणि फक्त त्या भगवान प्रभू श्री रामचंद्र भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्री राम जय राम जय राम, जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, जय राम जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी भजन करी महादेव. श्री राम जय राम, जय जय राम.
राम भगवान शंकराने गायलेलं ते भजन आहे मायबाप हो. जेव्हा भगवान प्रभूंनी शिव प्रभूंनी त्या भगवान रामचंद्रांचं भजन केलं तेव्हा कुठं त्यांचं दाह काय झालं, शांत झालं. एवढी काय आहे नामामध्ये ताकद आहे महाराज. म्हणून सगळ्यांना काय करायचं, नामस्मरण करायचं. आणि नामस्मरण केलंय महाराज, या गावकरी मंडळींनी नामस्मरण केलंय म्हणून हे कुठंतरी भव्य दिव्य असं सप्ताह मध्ये तुम्ही येऊन बसलेला आहात महाराज. कुठंतरी तुमचं नामस्मरण घडलेलं आहे, कुठंतरी तुमचं भाग्य उदयाला आलेलं आहे मायबाप हो. तेव्हा तुम्ही या धर्म मंडपामध्ये येऊन बसलेला आहात. बघा तुमच्या गावामध्ये एवढेच माणसं आहेत का सगळे? हा एवढेच आहेत का सगळे? नाही. मग ज्यांचं भाग्य उदयाला आलं, ज्यांचं नामस्मरण घडलेलं आहे मायबाप हो, तेच या धर्म मंडपामध्ये येऊन बसतात. आणि ज्याचं पुण्य फळाला आलं नाही ते आता गाढ झोपीमध्ये आहेत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या कृपा केली. जन्मोजन्मी तुम्ही जन्मोजन्मी काहीतरी पुण्य तुमच्याकडून घडलेलं आहे मायबाप हो. तेव्हा कुठं तुम्हाला या मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये येऊन बसण्याचं तुम्हाला काय अधिकार प्राप्त झालेला आहे. नाहीतर गावामध्ये बरेच लोक आहेत, तांड्यावरती देखील भरपूर लोक आहेत, परंतु त्यांचं भाग्य उदयाला आलेलं नाही, त्यांच्याकडून नामस्मरण झालेलं नाही म्हणून ते झोपलेले आहेत. आणि तुमचं भाग्य उदयाला आलेलं आहे, तुम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून या गावामध्ये देखील सप्ताह चालू आहे महाराज. मागच्या वर्षी मी इथं आले होते, परंतु वादळ वारा आल्यामुळं काही कारणास्तव भजन झालं नाही. परंतु त्या भगवान परमात्म्याला देखील कुठंतरी खिन्नता वाटत असेल म्हणून पुन्हा एकदा या गावामध्ये येण्याचं मला भाग्य प्राप्त झालं मायबाप हो. तेव्हा फक्त एकच मंदिर होतं, ते म्हणजे महारुद्राचं. आणि आता सभा मंडप झालं म्हणजे गावाची प्रगती होत आहे. म्हणून हे गाव काय आहे, पुण्यवान आहे महाराज. पुण्यवान तुम्ही लोक आहात म्हणून इथं तुमच्याकडे काय झाला, सप्ताह सुरुवात झाली. म्हणून सप्ताह काय झाला, आता वाढत चाललाय, वाढत चाललेला आहे. मागच्या वर्षी छोटा असेल, या वर्षी आता सभा मंडप झाला, पुढच्या वर्षी कळस झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. हे तुमच्या पुण्यामुळेच होत आहे बरं का. तुम्ही कुठंतरी तुमचं भाग्य कुठंतरी उदयाला आलेलं आहे, तुमच्याकडून काहीतरी पूर्वजन्मीचं म्हणा काहीतरी फळ तुम्हाला इथं आता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी तर गावकरींना खरंच धन्यता देईल महाराज, कारण की छोटस गाव आहे हो, छोटस गाव आहे. किती घरं असतील या गावामध्ये, लय तर लय 3 गल्ल्या आहेत तिथं समजा, परंतु कार्यक्रम राबवतायत हीच खूप मोठी गोष्ट आहे. एकदा या गावासाठीच सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. कारण की सप्ताह करणं देखील काही छोटी गोष्ट नाही. सप्ताह करणं म्हणजे खूप मोठी एक जिम्मेदारी असते महाराज. परंतु तो भगवान परमात्मा आपोआप आपल्याकडून काय करतो, करून घेत असतो मायबाप हो. आणि तो तुमच्याकडून करून घेणारच आहे. तर ऐका, सदा नाम घोष, तुकाराम महाराज म्हणतात की सदा नाम घोष
करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. आपण जर तर सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर आपलं मन काय होतं तर समाधान होतं महाराज. बघा एखादी लेख जर माहेरी आली तर काय होतं तिला समाधान मिळतं महाराज. तसंच तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा मी नामस्मरण करतो तेव्हा मला काय होतं समाधान प्राप्त होतं. म्हणून काय करायचं सगळ्यांनी एकदा नामस्मरण करायचंय. चला सगळ्यांनी एकदा हात घ्या वरती. हा असंच राहू द्या. जाऊ का मी? चहा घेऊन या तुम्ही. हा चहा घेऊन येते. चला सगळ्यांनी माझ्या माग माग भजन म्हणायचं बर का. राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हो राधे राधे एकदा खाली घ्या आता. हा सगळ्यांनी खूप सुंदर असं काय केलेलं आहे नामस्मरण केलेलं आहे. आणि नामस्मरण केल्यामुळं आता काय झालं तुमचं भाग्य उदयाला आलं महाराज असं समजा. बघा नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे मायबाप हो. तुम्ही एक जरी नाम केलं ना एक जरी नाव घेतलं ना तर त्याचं मोजमापक आपल्याला देखील करता येत नाही. एकच जर नाव घेतलं ना एक जरी तर त्या पुण्याची गणना कोण करी. त्या भगवान परमात्म्याला देखील त्या पुण्याची गणना करता येत नाही. म्हणून सगळ्यांनी नामस्मरण करायचं बरं का. इथून घरी गेल्याच्या नंतर भांडण करणार का तुम्ही? हा हा ते तर लय जमतं म्हणा आम्हाला. ते सगळ्यात चांगलं जमतं म्हणा. हा परंतु बघा कोणाला राग जरी आला भांडण जरी करायची वेळ आली आणि त्या क्षणी जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं ना मायबाप ते भांडणं जागच्या जागी मिटतात. ते तिथंच थांबतात. भांडणाचा उल्लेखच तिथं होत नाही. एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून काय करायचं सतत नामस्मरण करायचं. आज मी नामस्मरणच का करते कारण की नामस्मरणाशिवाय या जीवनालाच अर्थ नाही मायबाप हो. साधं कोणतं काम जरी करायचं म्हणलं तर त्या फक्त नामस्मरणामुळेच काय होतं ते सिद्ध होतं. कोणतंही कार्य नामस्मरण त्या भगवान परमात्म्याला आळवणं तेव्हाच त्या कार्याचं काय होतंय पूर्तता होते महाराज. म्हणून फक्त काय करायचं नामस्मरण करायचं. जीवनामध्ये आलात ना तर सगळ्यांनी नामस्मरण करायचं. हे नरदेह पुन्हा पुन्हा भिळणार नाही.
जन्म नाही रे आणि पुन्हा जन्म नाही माय बाप हो. म्हणून काय करायचं, याच जन्मामध्ये याच देही घडे देहाचे भजन. म्हणून याच जन्मामध्ये काय करायचं, त्या देवाचं भजन करून घ्यायचंय. पुढचे जन्म कोण बघितलं माय बापू. अभंग सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना ज्ञात आहे, प्रमाण सगळ्यांना पाठ आहे माय बापू हो. लेकिन इथे वेळ मला मात्र कमी आहे. जर माझा एकच कडव्याला एवढा उशीर लागला असेल तर तुम्ही म्हणणार आता तर 10:30 वाजत आले, मग ताई आम्हाला काय सारा रात्रभर कीर्तन करता का, नाही का. कीर्तनकारांनी मर्यादा पाळली पाहिजे माय बाप हो. 11 वाजो, कीर्तन 11लाच संपलं पाहिजे. 10ला सुरू झालं तर काय, 9ला सुरू झालं तर 11ला संपलंच पाहिजे. म्हणून तुमचा अधिक वेळ घेणार नाही माय बाप हो. माझं म्हणणं एवढंच आहे, काय करा, सतत नामस्मरण करा. त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुकाराम महाराज म्हणतात, मी नामस्मरण घेतल्यामुळं मी काय करतो, सदैव समाधानी आणि तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व सुख जानो सर्व अलंकार, आनंद निर्भय, आनंद निर्भय, डुलतो सर्व सुख जालो सर्व अलंकार, सर्व सुख जालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख जालो सर्व अलंकार. तर तुकाराम महाराज म्हणतात, मी सतत नामस्मरण केल्यामुळं मला काय झालं, तर सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. ते अलंकार मी आपोआप काय केले, तर परिधान केले. अलंकार म्हणजे काय, अलंकार म्हणजे दागदागिने नाही बरं का. आपल्या अर्थामध्ये म्हणजे आपण जर अर्थ लावला तर त्याचा अर्थ अलंकार, याचा अर्थ होतो दागदागिने. परंतु तुकाराम महाराज यांच्या भाषेमध्ये अलंकार म्हणजे काय, तर ते काय, ते कसे अलंकार म्हणतात, जसं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य असे अलंकार मी काय केले, परिधान केले. असं संत तुकाराम महाराज काय करतात, सांगतात माय बाप हो. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो. माय बाप हो, काय शब्द आलाय, आनंदे निर्भर डुलतसो. चला इकडे लक्ष द्या, डुलतसो. डुलतसो याचा अर्थ काय, डोलायचं नाही का, यालाच म्हणतात डुलायचं नाही का. तुम्हाला माहिती आहे का काही अर्थ, डुलायचे प्रकार आहेत बरं का, बरेच बाबा, डुलायचे बरेच प्रकार आहेत. म्हणून त्या शब्दावरती जरा जोर देते बघा. आनंदे निर्भर डुलतसो. काही काही लोक घेतात बरं का, माझ्याकडं लक्ष द्या. काही काही लोक थोडीशी घेतात आणि रस्त्यानं डुलत फिरतात बरं का, डुलतात ना, डुलतात की नाही. आणि काही काही लोक लग्नाच्या वेळेस जेव्हा लग्न असतं, लग्नामध्ये डीजे लावलेला असतो, डीजे, आणि त्या डीजे समोर सगळे मुलं सगळे घेतलेली आणि त्या डीजे वाल्याला दम देतात आणि त्या डीजेच्या समोर डुलतात महाराज. त्या डीजे वाल्याला म्हणतात, डीजे वाले बजाव, आणि लगेच त्या डीजे वाल्याने गाणं लावा महाराज, काय डोला रे डोला रे. सगळ्यांना गाणे माहितीये, गाणे म्हणत नाही बर का, डोला रे असे तो गाणे लावतो. किंवा दिल्लांची नागिन निघाली आणि तिथे हा नागोबा पिऊन डुलतो, याला पण डोलणे म्हणतात बर का. हे डोलण्याचे प्रकार आहेत. काही काही बाया डोलतात महाराज, बायाचे पण लई प्रकार आहेत डोलायचे.
काही काही माणसं दे आता माणसं पिऊन डोलतात. बायात लगे असं एखादं काय असावं महाराज, मंगळवार असावं किंवा नवरात्र असावी. नवरात्रामध्ये लई बाया डोलतात बरं का. लगे त्यांच्या अशा अंगामध्ये लगे असा त्या पिळा देतात बाया. लगे केस मोकळे सोडतात. केस मोकळे सोडले माय बाप हो की लगे त्या डोल्याला सुरुवात करतात. लगेच ते काय करतात महाराज, डोलतात. आपले आदर्श शिंदे, आनंद शिंदे हे खूप छान काय म्हणतात महाराज, खूप सुंदर त्यांचं गीत आहे ते. दिली आरोळी सायंकाळी. एखादी उठायची माय बाप हो, मला काही तसलं येत नाही म्हणून इथंच काय करते, थांबते. नाहीतर एखादी उठायची मग मी काय करायचं नाही का. परंतु तुम्हाला समजलं ना डोलायचं म्हणजे काय. डोलायचे बरेच प्रकार आहे, परंतु हे डोलणं म्हणतात का तुकाराम महाराज, हे डोलणं नाही. तर डोलणं म्हणजे काय, तर जे लोक आमचे टाळकरी बाबा सगळे टाळ घेऊन इथं नाचतायत, डोलतायत, यालाच म्हणतात डोलणं. काय, नाचू कीर्तनाचे अंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, याला म्हणतात नाचणं. काय बघा, हे छोटे छोटे मुलं टाळ घेऊन इथं उभे आहेत, त्यांच्या अंगामध्ये भक्ती भरलेली आहे, भक्ती त्यांच्या अंगामध्ये आहेत, म्हणून ते काय करतात, नाचतात, डोलतात, नाचतात बरं का, यालाच म्हणतात डोलतात. आता बघा, हे पखवाज वादक आहेत, हे पखवाज वादक आहेत, परंतु ते काय करतात, कशावर डोलतात तुम्ही, पखवाजावर नाही, एक एक शब्दावर तुमची बोट काय करतात महाराज, डोलतात. याला म्हणतात खरं डोलणं. याला काय म्हणतात, खरं डोलणं. जे भक्तीमध्ये तल्लीन होतात आणि नाचतात त्यालाच म्हणतात डोलणं. विठाला विठाला आणि तुकाराम महाराज याच्या पुढेही जाऊन सांगतात की नामस्मरण जर आपण केलं तर काय होऊ शकतं. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये असो कोठे आठवची नाही, असो कोठे आठवची नाही, असो कोठे आठवची नाही, असो कोठे आठवची नाही, भोगू दशा तुकाराम महाराज म्हणतात की असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही नामस्मरण केल्यामुळं आम्हाला काय होतं, पाप पुण्य हे काहीच बाधत नाही. शॉर्टकट मध्ये सांगते कारण की वेळ आपल्याला कमी आहे. तुकाराम महाराज म्हणतात असो ऐसा कोठेही आठवची नाही, म्हणजे कोठेही, म्हणजे भगवान तुकाराम महाराज म्हणतात की असं एकही ठिकाण नाही, असो ऐसा कोठे म्हणजे कुठेही ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण काय करतात, विसरत नाही. म्हणजे तुकाराम महाराज बहिर दिशेला जरी गेले ना माय बाप हो, तरी देखील तिथं काय करतात, ते त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरणच करतात. आणि एक साधकाने त्यांना जेव्हा विचारलं, अहो तुकाराम महाराज ही जागा कोणती आहे, तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागलासे किंवा घेतलासे. काय झालंय, माझी वाचा माझ्या हातामध्ये नाही, ती आपोआपच काय करते, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करते. असं तुकाराम महाराज स्वतःचं उदाहरण देऊन आपल्याला इथं सांगत आहे माय बाप हो. आणि
नामस्मरण घेतल्यामुळं काय होतं, स्वतः तुकाराम महाराज त्यांचं काय करतात, त्यांचं उदाहरण आपल्याला शेवटच्या चरणामध्ये देतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरोबा, 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 आम्ही झालो अग्निरोबा, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरोबा, म्हणे आम्ही झालो अग्निरोबा, लागोने दीपा पुण्यागा, लागोने दीपा पुण्यागा, सर्व सुखदारो सर्व अलंकार, सर्व सुखदारो सर्व अलंकार, लागोने दीपा सर्व सुखदारो सर्व अलंकार, सर्व सुखदारो सर्व मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई. तर तुकाराम महाराज स्वतः काय करतात, उदाहरण देऊन सांगतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दी पाप पुण्य अंगा, की आम्ही नामस्मरण केल्यामुळं आम्हाला काय होतं, पापही बाधत नाही आणि पुण्यही बाधत नाही, असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. सगळ्यांनी बसा बरं, थोडस 5 मिनिटं बसा. हा, तर तुकाराम महाराज असं या अभंगामध्ये सांगतात आणि ते अभंग मी सोडवण्याचं काम केलेलं आहे. माय बाप हो, काही तुम्हाला पटलं असेल ते तुम्ही घरी घेऊन जा आणि जे काही वाईट असेल ते पुन्हा मला परत करा. आणि माझं कीर्तन काय झालं, मी बऱ्यापैकी ते सोडवलेलंच आहे माय बाप हो. वेळ कमी पडल्यामुळं काय काय म्हणजे असं नाही की अभंग सोडवला नाही, अभंग पूर्ण सोडवला. महाराज लोकांचं काम असतं. पहिला काही लोक म्हणतात, काही महाराज लोक म्हणतात की एक कडवं मी सोडवलं आणि बाकीचे आपण पुढच्या वर्षी बघू, परंतु असं म्हणायचं नाही माय बाप हो. आपण शब्दशः त्याचा अर्थ पाहिलेला आहे, म्हणून अभंग संपला. माझ्याकडून जसं सोडवलं गेलं तसं सोडवण्याचं मी कार्य केलेलं आहे. हे अभंग असंच असेल किंवा याचा भावार्थ असाच असेल असं नाही. जे काही मी सांगितले तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही तुम्हाला पटलं असेल ते तुम्ही घ्या आणि जे काही वाईट शब्द गेले असतील ते मला पुन्हा परत करा. शेवेला पूर्ण विराम देते. शेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी थोडंसं 5 मिनटं तुम्हाला मी काहीतरी उपदेश करणार आहे, ते तुम्ही घरी घेऊन जा, एवढीच माझी काय आहे इच्छा आहे. म्हणून सगळेजण थोडं 5 मिनटं बसा. तर ऐका, अभंग तुम्ही ऐकलाय माय बाप हो. अभंग तुम्हाला समजलं नाही समजलं हे मी काही सांगू शकत नाही, परंतु हे 5 वाक्य किंवा 2 शब्द तुम्ही घरी घेऊन जा. याच्यामध्येच तुम्हाला काय आहे, पुण्य घडेल माय बाप हो. आजच्या जगामध्ये, या कलियुगामध्ये कुणाकडे वेळ नाही. सर्वप्रथम म्हणजे वेळ कुणाकडे नाही. जो तो बघितलं तर तो मोबाईलमध्ये काय आहे, व्यस्त आहे. कुणीही बघा, अहो म्हातारे चष्म्यातून बघतात माय बाप हो त्या मोबाईलला. मुलं सार रात्रभर जागतात मोबाईल घेऊन. त्यांना जर काम सांगितलं ते काम नाही करणार, परंतु मोबाईल जर का दिला ना ते सार रात्रभर जागतील आणि सार रात्र जागून ते मोबाईल बघतील, परंतु काम कोणालाच नको. म्हणून झालं असं की ते कामामुळं काय झालं महाराज, त्या मोबाईल मुळे असं झालं की माणूस हा माणसापासून दूर चालला. माणुसकी राहिली नाही, माणूस माणसापासून दूर चाललेला आहे. ते कशाचा प्रभाव आहे,
फक्त मोबाईलचं. म्हणून मोबाईलमधून थोडासा वेळ काढा आणि तोच वेळ काय करा, आपल्या मित्रांना द्या किंवा आपल्या परिवाराला द्या किंवा आपल्या आई वडिलांना द्या. मायबाप हो, आपण मित्राला तरी त्याच्या मोबाईलवर थोडंफार चॅटिंग करू, बोलू, कारण की त्यांना मोबाईल समजतं. परंतु जे आपल्या घरामध्ये आई वडील आहेत त्यांना मोबाईल समजतं का मायबाप हो? त्यांना मोबाईल समजत नाही. म्हणून मोबाईलमधून वेळ काढा आणि त्या आई वडिलांना काय द्या, वेळ द्या. त्यांच्यासोबत 2 गोष्ट काय करा, प्रेमानं बोला मायबाप हो. त्यांना जर 2 गोष्ट तुम्ही प्रेमाने बोलल्या ना, त्यांचं अंतःकरण भरून येतं मायबाप हो, दाटून येतं. म्हणून काय करा, त्या मोबाईलातून बाहेर या आणि या जगामध्ये काय चाललंय ते बघा. त्या आई वडिलांची सेवा करा, त्यांना वेळ द्या, त्यांना काय पाहिजे काय नको ते तुम्ही विचारा. आई वडील आपल्यासाठी राबतात, एवढं कष्ट करतात मायबाप हो. मुलं जे मागतात ते आई वडील देतात. लहानपणापासून आपण मोठे होईपर्यंत आई वडील आपली काळजी करतात मायबाप हो. मग म्हातारपणामध्ये आपण त्यांची काळजी घेणं हे आपलं काय आहे, कर्तव्य आहे. बाप फाटलेली बनियाल घालतो परंतु कधी बनियाल तो घेत नाही आणि मुलाला मात्र नवीन कपडे घेतो. आता होळी हा सण होऊन गेला मायबाप हो. लेकरांना काय करतात आई वडील, कष्ट करतात, स्वतः जीवाला खात नाही परंतु लेकरांना नवीन कपडे घेतात. म्हणून आई वडिलांची काय करा, सेवा करा. तो वडील एवढं दुःख असतं त्या वडिलाला परंतु तो वडील कधी दुःख सांगतो का नाही. किंवा आपले आई वडील कधी आपल्याला आई तरी रडून मोकळी होईल परंतु बापाला रडता येत नाही. म्हणून उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दागविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणावा कला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. त्या वडिलाला आपण कधी समजू शकत नाही मायबाप हो. ते बाप ढसा ढसा रडते परंतु अश्रू मात्र कधी मुलांना दाखवत नाही. स्वतः फाटलेली बनियाल घालतो, फाटलेली बूट वापरतो परंतु मुलाकडे कधी 1 रुपये बाप मागत नाही. म्हणून त्या आई वडिलांकडे बघा आणि काय करा, त्यांची सेवा करा मायबाप हो. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला सगळं काही मिळणार आणि एकदा का ते आई वडील आपल्याला सोडून गेली ना मायबाप हो, तुम्हाला सगळं काही मिळेल. धन मिळेल, धान्य मिळेल, मुलगा मिळेल, बायको मिळेल, गाडी मिळेल, पैसा मिळेल, काही मागा काही मिळेल परंतु एकदा का आई वडील आपल्याला सोडून गेली ना, ती आई वडील पुन्हा या जगामध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंतच काय करा, त्या आई वडिलांची सेवा करा. आणि हेच 4 धाम मानलेलं आहे मायबाप हो. कुठं काशीला जायची गरज नाही, कुठं मथुराला जाण्याची गरज नाही, कुठं प्रयागराजला जायची गरज नाही, कुठं पंढरपूरला जाण्याची गरज नाही. आपल्या घरामध्येच तीर्थक्षेत्र आहेत मायबाप हो. म्हणून त्या आई वडिलांची काय करा, सेवा करा. काशीला जाई कुणी, पंढरीला जाई कुणी, काशीला जाई 4 धाम माझ्या घरी, बाप आणि आई. 4 धाम माझ्या घरी, बाप आणि आई. त्या पुंडलिकाकडे बघा आणि त्या आई वडिलांची सेवा करा मायबाप हो.
माय माऊली माझा घडविला पिंड तिचे मी माझे झाले बलवान युद्ध पुंडलिकाने केली खरी न बलाई चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई कुठं पंढरपूरला जाण्याची गरज नाही कुठं भटकायची गरज नाही माय बाप हो तुम्हाला घरामध्येच आई वडील जिवंत असताना त्यांची जर सेवा तुम्ही केली तर चारी धाम केल्याचं पुण्य तुम्हाला घरामध्येच काय होतं प्राप्त होतं म्हणून त्या आई वडिलांकडे बघा त्या आई वडिलांची सेवा करा माय बाप हो त्याच्यापेक्षा दुसरं पुण्य या जगामध्ये काहीच नाही म्हणून आई वडिलांची सेवा करा गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी श्रद्धांजली देता थर थरे माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया आई वडील जेवपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करा माय बाप हो आणि एकदा का ते गेले तर ते पुन्हा कधी आपल्याला दिसत नाही ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा आपल्याला दिसेल परंतु माती आड गेलेली आई आपल्याला पुन्हा कधी दिसणार नाही म्हणून त्या आईची काय करा सेवा करा ती आई आपल्यासाठी किती झिजते माय बाप हो किती काभाड कष्ट करते उन्हा तानामध्ये ती राब राबते आणि आपल्या लेकरांसाठी ती काय करते सावली करते माय बाप हो त्या लेकराला काय करते ती जे काही मागेल ती आई देत असते महाराज खूप सुंदर असे कवी म्हटण्यापेक्षा कीर्तनकारच आहेत ते त्यांनी खूप सुंदर अशी आईवर कविता केली म्हणायला वेळ नाही परंतु दोनच वाक्य घेऊन जा माय बाप हो आई वडिलांची सेवा करा आणि मोबाईलमधून काय करा बाहेर या जरा कारण की हे इंटरनेटचा जमाना आहे माय बाप हो तुम्हाला इंटरनेट काही देऊ शकतं परंतु आई वडील मागितले ना माय बाप हो आई वडील कधी तुम्हाला देऊ शकत नाही झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर जय